येडीला सुद्धा येडी म्हणतात. सांभाळून काही येडीला वय पाव मिसळीत बुडून खाते 3 वाट्या रस खाते. अग काय येडी म्हणतात मला, येडी म्हणतात मला, वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात मला. आवाज दिंडीत काल ना एका बाईने 2 लुगडी आणले नवी यावं. मी म्हणलं तिला काय करायचे 2 लुगड्यांचं. मी म्हणलं अगं मला लय पटलंय द्याय ना माझी तर द्याय ना नाही म्हणले. एक चोरलं दुसऱ्या दिंडीत गेले ना कोणा नावच नाही घेतलं तिकडे तरी मला येडी म्हणतात. येडी म्हणतात मला, वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात. त्याचं लागावं हे सगळे वारकरीत हे वेडे आहे. होय ग भिकारी पंढरीचा वारकरी. अरे कोट्याधीश माणसात चालतात. परदेशातून लोक माऊलींच्या दिंडीत चालायला येतात. अमेरिकेसारख्या देशाहून महत्व आहे ना वारीला. वारीत वेडे झाले मी अशी नाही वेडे झाले. वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात मला. रडताना राजी ना ग बाळ, रडताना राजी ना, रडताना राजी एवढं गाणं म्हणतात तरी मला म्हणतात येडी म्हणतात मला. रडताना राजी नग बाळ, रडताना राजी ना,
रडता नारायण नवान रडता नारायण गवान रडता नारायण. छोटस गीत तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. विनंती मी करते तुम्हा विनंती मी करते तुम्हा मम्मी आणि डॅडी मम्मी आणि डॅडी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार. लक्षपूर्वक आहे का. विनंती मी करते तुम्हा. पूर्वी आईला आई म्हणायचे, बाबाला दादा बाबा म्हणून मेजर साहेब हाक मारायचे. पण आता जमाना आला मम्मीचा आणि डॅडीचा. डॉक्टरांनी सांगितलं मुलीचा गर्भ आहे. ठरलं गर्भपात करायचा. पण तो मुलीचा गर्भ त्या आईला सांगतो, आई आई नाही का तुला त्रास देणार मी, मला जन्म घेऊ दे. ऐकलं होतं जगाच्या पाठीवर आई इतकं प्रेम कोणी करत नाही. मग काय त्रास देणार का मुली. नको नाही मला बघू दे ना दुनिया कशी असते आई, मला जन्म घेऊ दे नाही. तो गर्भ कळवळून त्या आईला सांगतोय. पण माझ्या आईला दया येत नाही. मम्मी तुझ्या पोटी मला जन्म घेऊ दे ग. मम्मी तुझ्या पोटी मला जन्म घेऊ दे ग. कशी असती दुनिया ती मला पाहू दे ग. आई बघू दे ना मला दुनिया, नाही ग तुला त्रास देणार आहे. कशी असती दुनिया ती मला पाहू दे ग. घाबरून गेले मी घाबरून गेले मी उदरामध्ये नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी नका ठार मारू मला जन्माच्या आधी. सज्जन हो, नात्या गोत्रात निस्वार्थ प्रेम करणारे पात्र फक्त दोन आहेत आप्पा. एक जन्म देणारी आई आणि दुसरी मुलगी. हे दोन पात्र सोडले तर सगळा स्वार्थाचा बाजार आहे. मुलगी कुठेही असली का, कुठेही असली तरी तिला दिवसातून एकदा तिला आई वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुलगी लहानची मोठी कधी झाली त्या बापाला कळलंच नाही. 20-22 वर्ष कधी निघून गेल्या बापाला समजलंच नाही. कारण त्याच्या डोळ्यासमोर लहानची मोठी होत होती. मुलीचं लग्न असावा, मुलीचं लग्न असावं, रात्रंदिवस त्या बापानं पळावं. जो भेटल त्याला सांगा माझ्या तायडीचं लग्न लग्नाला यावर का. किती कर्ज होतोय, किती खर्च होतो याचा विचार करत नाही तो बाप. फक्त माझ्या तायडीचं लग्न चांगलं व्हावं एवढीच बापाची अपेक्षा असते. एका मित्राला 2-2 वेळा सांगतो लग्नाला यावर का. आणि मुलीच्या लग्नाचा दिवस उजाडतो.
2 दिवस बाप जेवलेला नसतो. मुलीचं लग्न लागतं. बाप मांडवाच्या कोपऱ्यावर उभा असतो. मुलगी मांडवात असते. आता मात्र मुलीला तिचं बालपण आठवलं. आयुष्यभर कोणासमोर मान न झोकवणारा बाप केविलवाणी चेहरा करतो. बाप त्या मुलीकडे बघतो. मुलगी मांडवात असते. सगळ्या गर्दीतून त्या मुलीनं बघावं माझे बाबा कुठं आहेत. मुलीची आणि बापाची नजरेला नजर लागली. त्या मुलीने पळत जावं. बापाच्या गळ्यात पडावून सांगावं, बाबा बाबा ही तुमची चिमणी पाहुणी झाली. बाबा 20-22 वर्षाच्या बापानं मुलगी लहानची मोठी केली. त्या बापाची सगळी सत्ता संपून जाते. आईला सांगते, आई बाबांना गोळ्या वेळावर देत चल. बाबांना रागवत नको जाऊ. अगं खूप कष्ट करतायत ते. तो बाप त्या मुलीला सांगतो, जा लाडकी नांद सुखान पुस डोळ्यातील पाणी झाली सगळं पाहुणे. ज्या बापानं मुलगी 20-22 वर्ष मोठी केली त्या बापाची सगळी सत्ता संपून जाते. केविलवाण्या नजरेनं त्या मुलीनं बापाकडे बघावं. बापानं मुलीकडे बघावं आणि शान गाडीत त्या मुलीनं बसावं. माहेरचा परिवार असतो सगळा बघावा. जोपर्यंत दिसताय तोपर्यंत त्या गाडीतून हात बाहेर काढून सांगावं, माझं बालपण खूप आनंदात गेलं आई. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आई. तू सगळं माफ केलं का मला? सांग ना आई, मी सासरी गेल्यावर मला माफ करतील का ग? नाही ना करणार आई. सेकंदाला आईची आठवण त्या मुलीला होते. ढसा ढसा रडते. तिला मुलगी म्हणतात आणि त्याच मुलीचा आपण गर्भपात करतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आणि परमार्थाच्या गप्पा मारतो. नाही सण होत, नाही सण करणार. कर्म चुके ना ब्रह्माधिका तर मानवाची काय कथा. त्या मुलीला नवरा पिणारा मिळतो. दररोज पीत असतो. त्या मुलीचे हाल हाल केले जातात. 2-2 दिवस जेवण दिलं जात नाही. 2-2 दिवस जेवण दिलं जात नाही. त्या दिवशी त्या मुलीला मारलेलं असतं. उपाशीच मुलगी झोपलेली असते. बऱ्याच दिवसातून बाप येतो. दुपारची वेळ असते. दाराला थाप मारतो. तायडे मी आलोय ग. काय करतेस तू? रडत असणाऱ्या मुलीनं डोळे पुसावेत. डोळे पुसावेत जसं काही घडलंच नाही. आणि हसत मुखानं जावं बाबाकडे. बाबा बरे आत्म तुम्ही विचारावं. बापाच्या लक्षात येतं. कारण लहानची मोठी मुलगी त्या बापाच्या कडक खांद्यावर झालेली असते. तो सांगतो, तायडे तू रडली का ग? नाही हो बाबा. लटकच असं तिने सांगावं. नाही बाबा, नाही तायडे तू माझ्यापासून चोरतेस. तू रडलीस. काय झाले सांग ना. नाही सांगत. त्याच कारण वडिलांच्यावर त्या मुलीचं खूप प्रेम असते. जगद्गुरु तुकोबारायांना मुलीसाठी वैकुंठहून खाली यावं लागलं. हे आजचं नाही हो. आजचं नाहीये. पण आता मात्र बापाने हातच केला. सांग ना काढले. सांग ना ग. तोंडावर हात फिरवलं. अगं तू रडलीस ना. का रडले सांग ना. तब्येत बरी नाही का तुझी? पण आता मात्र मुलीला राहिले ना. मुलीने सांगितलं, बाबा तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कुठलं बाबा? बाबा लोक माझे हाल हाल करतात. 2-2 दिवस जेवण दिलं जात नाही बाबा. तो बाप सांगतो, चल बाळा मी सांभाळतो तुला. मुलगी सांगते, नाही बाबा
दोन माणसानं जर तुम्हाला विचारलं तुमची तायडी का नांदत नाही, बाबा काय उत्तर द्याल तुम्ही? मला तुम्हाला खाली बघू द्यायचं नाही. एवढी सहनशीलता ठेवणारी आमची मुलगी असते राजा, मुलगी असते. मम्मी तुझ्या पोटी मला जन्म घेऊ दे ग, विनंती मी करते तुम्हा मम्मी आणि डॅडी, मम्मी आणि डॅडी नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी, नका ठार मारू मला जन्माच्या आधी. सज्जन हो, ही झाली मुलगी. आता 5 मिनिटं घेणारे आप्पा तुमची, जास्त नाही, 5 मिनिटं. मुलीचं किती प्रेम असतं ते सांगितलं. आता आई आहे का? आई 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 आहे का? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलगा कसं जन्माला येणार आहे ते तिला माहित नाही. काळं येणार आहे, गोरं येणार आहे माहित नाही. पण तेव्हापासून त्या आईनं त्या गर्भावर प्रेम करावं, त्या मुलावर प्रेम करावं.